तो गया गया छोटू 40 गाव आणि म्हटलं फुटेज डाऊन बिऊन करून ठेवा राव. पण घरी आलो वेळ खाली तिथं आम्ही घरी आलो गोप्रो शोधतो राव. मी अख्खा गाडी शोधला इथं वेळ खाल्ली आम्ही कालच. इथं बसलो तो मी असा विस्ता गेला. आम्ही आता निघालोय. लय बाई ऊन लागते राव. इथं थंड बिंड घेतलं हिल पेलो आपली गाडी आता परत राव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 12 बरोबर. काल काय आला, आम्ही पावायला गेलतो काल तिकडं करंजवीर याला. प्रॉब्लेम काय आला नेमकं आहे ना, मी गोप्रो माझा आहे ना फुटेज बिटेज आहे ना त्या माझ्या ह्यातून काढला आणि त्याला त्या माउंटमधून. आणि म्हटलं फुटेज डाऊन बिऊन करून ठेवा राव. पण घरी आलो वेळ खाली तिथं आम्ही घरी आलो गोप्रो शोधतो राव. मी अख्खा गाडी शोधला सगळीकडे शोधला कुठंच नाही भेटला राव. गाडीत गोप्रोच नाही मुळात. पडला तिथंच. ते 2 कार्यकर्ते भेटलेले आम्हाला. त्यांना पण फोन बिन का लावला. म्हणलं हाय का बघा. ते म्हणजे नाही तिथं. मग आता आम्ही चाललोय संतोष शेठ नेमकं कामच पशिप आहे. मी मामा चाललोय जरा चेक करायची तिथं जरा. मला जाऊन येऊ जरा. इथंच कुठंतरी रोडला म्हणले मला फोन केला मामाने. वापरला नव्हता राव जास्त त्याला मी. चला त्याला शोधायला अवघड आहे राव. नेमकं मी ना ट्रॅक ॲज अ गेस्ट म्हणून त्याला लॉगिंग केलं तर अवघड आहे. त्याला इथले 10-20 शाळा यूज केला असं फक्त आतापर्यंत मी. आता 2.5 वर्ष बायका पडवून जातो तो. बघू आता सापडलं ठीक. नाही सापडलं लागलं का मग काय बसा. मग गोप्रो हरवला आपल्या तिथं बघू म्हणला. काय खरं नाही राव गावात तुम्ही आठवण करताय. अहो ते समजलं आता मला मग घरी आले. अहो कसं मला पण लय दगदग झाली दुगदुग झाली त्याची. यायला म्हटलं एवढं आपण फिरून आलो सगळं करून आलो ना डायरेक्ट कॅमेरा तिथं. मला पप्पा मला मानतोय रात्री असं झालं म्हणून बघू दे जाऊन म्हणलं चेक करू काय काल आम्ही इथंच पावायला आलतो. बरोबर इथूनच गायब झाले तिकडे. इथं गाडी लावली होती पुढं आपण. आणि हा ना कमी येस इथं गाडी लावली होती आणि ह्या झाडाखाली बसलो आणि बेळ खात. आता इथं बरेच लोक एंडे राव. दुसऱ्या एखाद्याला गावल्यावर द्यायचं नाही परत आपल्याला. हो इथं बेळ खाल्ली आम्ही कालच. इथं बसलो तो मी. तू इथं आलाच नाही रे. तू खोललं आणि कुठे ठेवलं इथं तर मला लक्ष द्यायला नक्की एक्झॅक्ट बरोबर. तेच लक्ष द्यायला ना. तू कुठे ठेवलेस ते. हा ना गाडी अख्खी चेक केलेली आम्ही. घर नाही ठेवलं. गाडीतून खाली उतरलो का मी मग बघत बसलो फुटेज डाऊन करायला. आणि ते सापडा त्यावेळेस मला डोक्यात आलं बाय ते लोकेशनवर कळत नाही का असं. नाही ना ते ॲज अ गेस्ट म्हणून केलं होतं ओपन मी लॉग इन. आता इथं कुठं बघायला लागेल. बघायला आता ते लोक काय म्हणतात किती लोक येऊन गेली ना ना गाडी इथेच लावली बाटली टाकलेली प्यायलेली आहे. पण सापडायचं इथंच पाहिजे ना. असं असलं तर कुणी आला असेल तर वेगळा विषय आला. मग हा मग कोणाला गावला असेल तर ते आता काळं दिसतच ना पडलेलं पुढं. चांगलं बिल्ड क्वालिटी द्यायची. कोणा गावला असेल ना काय मग इथं नाही थांबणार ते. ह्याच्या व्यतिरिक्त कुठं गेलो तर आपण इथंच हिंडलो ना असं. नाही सापडायचं आता. चला कार्यकर्ते फोन नाही उचलीत. ते उचलल्या बोलता तरी त्यांच्यासोबत. बघू पुढं तर नाश्ता करा थांबू. त्यांना विचारू ना आपण फोन करून. आपली आहे गाडी. लय वाईट तापती गाडी. आता झाडाखाली पण गरम होतंय. हवाच नाही अजिबात. नाही ते पान हलतंय का इथे. कापड नाही ना तिकडे. नाही असं नाही कापड तापले रे.
बसा बसा गाडी बसा डायरेक्ट 2 मिनिटं वळी झालं की हा ना तेच आणि एक प्रॉब्लेम वेळ घेतली संग झालं आपण वेळ खायच्या ना आता ते ठेवून दिलं डायरेक्ट हा मला एवढं आठवतंय मी फुटेज डाउनलोड करायला घेतलं होतं म्हणलं फुटेज डाउनलोड करू नाही बघू व्हिडिओ नाही का ते तू तिथंच ठेवलं 100% आणि ते पोरांच्या ध्यानात आलं असेल किंवा काय आता ते कोणी घेतलं आपल्याला जरी सांगता यायचं नाही ना नसन जरी ध्यानात आलं पण पोरांना जेव्हा तू म्हणला ना तिथे जाऊन 2 वाजता आलेत आम्ही नाश्ता करायला आलो इथं मामांची फेवरेट जागा इथं असा विस्ता गेला आम्ही आता निघालोय लय बाई ऊन लागते राव इथं थंड बिंड घेतलं हिल पेलो आपली गाडी आता परत राव वाईट गरम होते बाबा काचा खोला अख्ख्या आम्ही खोलतोय कुठली निंजा टेक्निक आहे काय पाणी मारून बसायला कसं गरम झालेलं असते माहिती लय वाईट गरम होते बाबा आणि मागं तर काय बोलूच नको अहो थोड्या वेळ बसा थोड्या वेळ जरा भाजून दे पडते दिवशी बाजू दे थोड्या वेळ भाजतवली काय नाही होत नंतर हो इथं बेसा झाली आम्ही हॉटेल नाही घरगुती यांची घरगुती पण मामा काही म्हणा यांच्या सगळ्यात भारी पालताय होय ना इंदोरीतला पालता हा तो काय बोलायचं काय 1 नंबर मिसळ राव इंदुरी विषयच नाही सगळ्यात जुना माणूस येतो सगळ्यात जुना माणूस मी लय वेळा खाल्ली तिथं लय वेळा त्यांची त्या डिशीत येते चायना डिशीज येते ते ना आंबेगाव तालुक्यात तसे हा सध्या ना आम्ही बऱ्याच वेळा खाल्ली इकडे आंबेगावला होय ना सध्या आम्ही लय हिंडलो आंबेगाव जुन्नर खेड मंचर हा. लय कुत्री मारते हिंडलो पारनेर टाकड डोकेश्वर संगमनेर राहुरी राहुल पण गोडाला गेलं तर ना हा 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 आता आता व्हिडिओ बघणार आहे त्यांना माहित नाही माझ्या गोड होतं माझ्या ब्लड लाईनचं गोड होतं चांगलं होय जवळपास 63 इंचाचं गोड होतं अरे बापरे लय मोठा गोड होता लय मग देऊन टाकलं ना मी म्हणतं सापळा गोड नाही पोर नसतं अशी एवढा नाद नव्हता हा आणि तेव्हा बंदी होती बैलगाडीच्या आणि मलाच आवड नव्हती नंतर हे पोरांच्या नादी लागून लागून आवड झाली पहिलं गोड आपण यांच्याकडून घेतलं होतं पवारकडून हा गोडेवाले पवार हो यांच्याकडून इथे गोटा त्यांचा आम्हा हो याच्याकडून घेतलेलं गोड लाल तेवढं म्हणून टाकून घ्या पर फुल करून नाही का 3 करा 3 परत अडचण नाही होत हो 3000 करा पाहुणं हो 3 करा थोडं लांब नाही कळन तुम्हाला मग सावकाश पाहुणं किती भारी थांब सोडा मागू मारा चल रे हा जाईन होती काय अडचण नाही सर चला त्या साईडला बांधा आडू हॅलो तो गया गया छोटू 40 गाव हो आता 6 वाजलेत गाडी सगळं पाणी बिणी सगळं दिलंय वासरू आहे ना आंबवण खात नाही थोडं ठेवतं आहे अर्ध तर मी काहीच टाकलं नाही मग आता आंबवण खाल्ल्याशिवाय त्याला गाडी टाकायचं नाही परत माझा आता दिलं परत खायचं नाही हा त्याला खाऊन द्या एवढं नंतर येतो 1 तासाभराने इथं ऑलरेडी चांगलं खात देतात छोटूला आता आत्ताच दिला आम्ही छोटूला नाही आता 40 गावला गेला छोटू छकडीवाल्यांकडं आपल्या कामाचे नाही ना ते दुसऱ्या कामाला तर उपयोग येतात छकडीला गोडागाडीला नाहीच कुठं झालं तर ते नाही खाली जातात ते कोकणात भाताला पण प्रत्येकाचं काम कुठं ना कुठं तरी लागतंच आणि अपेक्षित किंमत जे चांगली भेटतील ती देऊन टाकायचं भेटला मला मी ना 30ला पोच घेतला होता मला भेटले जवळपास 24,000 रुपये मी चांगली किंमत भेटली जाऊ दे काय अडचण नाही अंदाज आहे ना आता वासरूदार बघून चांगलं घ्यायचं यांना ओके यांना तासाभरांनी चक्कर मारत होता भीमाकडं बदलवाडी चालू आहे पण आम्हाला टोकनच नाही भेटलं राव
चल वासरू फुल ताण आहे आत्ता. जरा खाणं पिणं नाही व्यायाम नाही त्याच्यामुळे जरा त्याला बसून बसून खात नाही व्यवस्थित ते. तर व्यायाम भेटला मग चांगलं जोरात खाईन. ओके चला आजचे कष्ट संपले. उद्या भेटू आता.